नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत रवा केक. रवा केक अगदी बनवायला सोपा आणि घरच्या साहित्यामध्ये आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी आपण एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर घालून चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/4 कप ऑइल, त्यानंतर अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक 10 रुपयाचा दूध पावडरसुद्धा पॉकेट त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका वाट्यामध्ये ते सगळं मिश्रण आपल्याला काढून 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एका भांड्याला ऑइल लावून त्यावर थोडा आटा लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे. त्यानंतर 10 मिनिटानंतर आपण बघू शकता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे फुललेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये काही तुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये 1 सॅचेट इनोचा घालून त्यावर 1 ते 2 टेबलस्पून दूध घालून ॲक्टिवेट करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर डब्याला 2 टॅप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी काही तुटी फ्रुटी आणि बदाम गार्निशिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक प्रीहीट 30 ते 40 मिनिट प्रीहीट करायसाठी एक पातेलं ठेवलेलं होतं. त्यावर आपण ते भांडं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 30 ते 40 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला केक तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या थंड झाल्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला केक पालथं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला केक एकदम रेडी झालेला आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. चारही बाजूने आपला केक चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. तर एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघू शकता केक एकदम स्पॉन्जी आणि बघायलासुद्धा एकदम मस्त असा झालेला आहे आणि चवीला सुद्धा एकदम टेस्टी असा झालेला होता. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.